वाडा तालुक्यातील कोणसई येथे अनधिकृतपणे सुरू असलेल्या फटाके म्हणजेच दारुगोळा निर्मिती कारखान्यात आज मंगळवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट होऊन दोघांचा मृत्यू झाला तर 5 महिला गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली। या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते। खरं म्हणजे या दुर्घटनेप्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास आता पोलीस करत आहेत। अनधिकृतपणे फटाका बनवणाऱ्या या कारखान्यातील स्फोटात भावेश दिलीप वावरे वय वर्षे 21 राहणार जामगर याचा मृत्यू झाला तर मोनिका सचिन पडवळे वय वर्षे 28 वर्षे राहणार पालसई हिची प्रकृती चिंताजनक होती। तिचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे। अन्य गंभीर जखमी महिलांमध्ये मोनिका महेंद्र जाधव वय वर्षे 30 कोणसई, जागृती जगदीश गवते वय वर्षे 27 राहणार जामगर, प्रतिभा प्रताप पवार वय वर्षे 32 राहणार कोणसई, मोनिका मोहन वारदी वय वर्षे 22 राहणार कोणसई, अर्चना वसंत मिसाळ वय वर्षे 19 राहणार जामगर तर किरकोळ जखमींमध्ये प्रमिला निलेश पडवळे वय वर्षे 25 पालसई, भावना भगवान पवार वय वर्षे 17 राहणार जामगार यांचा समावेश असून त्यांच्यावर वाडा ग्रामीण व खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। गंभीर जखमी महिलेवर भिवंडी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। खरं म्हणजे कोणसई ग्रामपंचायत हद्दीत वसंत नाईक यांच्या जागेमध्ये शेतघराच्या पत्र्याच्या शेडमध्ये मागील 4 महिन्यांपासून हा भाड्याने कारखाना सुरू होता। नरेंद्र सिंग राहणार कुडूस व त्याचा सहकारी यादव यांच्या माध्यमातून सुतकी बॉम्ब तयार करण्याचे काम येथे चालत होते। विशेष म्हणजे या धोकादायक कारखान्यास कोणतीही ग्रामपंचायतची अधिकृत परवानगी नव्हती अशी माहिती ग्रामपंचायतचे सरपंच यांनी दिली। तसेच कोणताही नामफलक देखील लावलेला नव्हता। सदर या कारखान्यात कोणसई, जामगर, पालसई व आलमान येथील सुमारे 35 महिला रोजंदारीवर काम करत होत्या। त्यापैकी 28 महिला कामावर प्रत्यक्षात हजर होत्या। त्यांना कोणतेही सुरक्षा प्रशिक्षण किंवा संरक्षण साधने उपलब्ध नव्हती। स्फोटाच्या वेळी कच्च्या स्फोटकांवर प्रक्रिया सुरू असताना तापमान वाढल्याने स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। ऑपरेटरने महिलांना बाहेर पडण्याचा इशारा दिल्यामुळे मोठी जीवितहानी टळली, मात्र तरीही अनेक महिला गंभीर जखमी झाल्या। हा स्फोट इतका भीषण होता की मृत कामगार भावेश दिलीप वावरे हा जवळपास 100 फूट पत्र्याच्या शेडवरून चेंडूसारखा फेकला गेला व त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले। 1 मे रोजी तो लग्न विवाहात अडकणार होता, मात्र या दुर्दैवी दुर्घटनेमध्ये त्याचा बळी घेतला असल्याचे स्थानिकांनी सांगितले। दुर्घटनेनंतर जागा मालक व कारखाना मालक फरार झाले असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत। दरम्यान या स्फोटाचा आवाज तब्बल 10 गावांपर्यंत ऐकू आला। इतकी तीव्रता होती की एवढा मोठा भीषण आणि धोकादायक कारखाना बेकायदेशीरपणे सुरू असताना प्रशासन व पोलिसांना देखील याची कल्पना नव्हती का, असा संतप्त सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जातोय। तर या दुर्घटनास्थळी अग्निशमन दलाचे वाहन गावातील अरुंद रस्त्यांमुळे पोहोचू शकले नाही, त्यामुळे अग्निशमन दलाचे वाहन काही वेळातच परतले। पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, उपविभागीय अधिकारी डॉक्टर संदीप पवार, तहसीलदार, मुख्याधिकारी व पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। मात्र ही केवळ घटनानंतरची हालचाल असून याआधी प्रशासन कुठे होते हा प्रश्न अनुत्तरित आहे। या घटनेमुळे वाडा तालुक्यातील औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून जबाबदार अधिकाऱ्यांवर देखील कडक कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे। ताई, इथे आज जो स्फोट झाला ही कसली कंपनी आहे? फटाके बनवण्याची का? अच्छा, साधारणतः ही कंपनी किती कालावधीपासून सुरू आहे? अच्छा, किती 3 महिन्यापासून आहे? किती कामगार आहेत तिकडे? आहेत 35 अच्छा त्याच्यात एक मुलगा होता। अच्छा, आता इथे जे कामगार आहेत महिला हे सगळे इथले स्थानिक आहेत की? स्थानिक आहेत, पालसईचे आहेत, आपल्यातले आहेत, आलमानचे आहेत, दोघी गामगावचे आहेत। अच्छा, इथे हा कारखाना जो आज 3 महिन्यापासून तुम्ही सांगताय चालू झाला आहे, आता हा जो स्फोट झाला आहे हा तुम्ही कामावरती तिथे होते का? हो, तिथे होतो। अच्छा, कशामुळे स्फोट झाला काय समजलं तुम्हाला? पोरगा माल बनवत होता, मालातच स्फोट झाला, माल बनवताना। तुमचं काय नाव? वैशाली लघु सावळे।